सुरुवातीला एक खड्डा दाखवा. ही आम्ही नारळाची झाडं जून जुलै महिन्यामध्ये लावली होती. त्यामध्ये काही चुका झाला होता. ती आमच्या चुकीमुळं असेल, नैसर्गिक असेल, अन्य कोणत्या कारणामुळे झालेल्या चुका ही आम्ही रिवर्स भरून घेत आहे. ही काही दिवसापूर्वी आलेली झाड, आता एक खड्डा केलेला आहे आम्ही 1.5 बाय 1.5. त्याच्यानंतर हे पूर्ण सुदृढ असलेलं असं नारळाचं झाड आम्ही निवडलेलं आहे. हे येते वेळेस हे कलम वगैरे चांगली असेल याची खात्री करून घेणे. त्यानंतर आपण काळी माती, त्याच्यानंतर आपल्याकडं गांडूळ खत आणि रासायनिक दाणेदार हे पण घेतलेलं आहे. याची मात्रा आपल्या झाडाच्या वयानुसार आपण ठरवून घेणे, किती टाकायचं त्याला काही नाही. या हिशोबानं आम्ही एका झाडाला साधारण 1.5 ते 2 किलो आपण टाकत असतो. आता ही प्रक्रिया काय करणार, आपण याच्यात माती घेणार, माती टाकत खताचं मिश्रण आहे, खताचं मिश्रण पण टाकणार. हे बघा अशी लेअर आली. त्यानंतर आपण थोडा याला लेवल करून याची स्टँड करणार, कोण्या दिशेनं बसवायचं, काय बसवायचं. त्यानंतर आपण याला हे काम असं माप केलेलं आहे. हे माप घेऊन हे असं एक लेअर टाकून देणे. त्यानंतर अजून थोडी काळी माती टाकल्याच्या नंतर अजून एक डबा खत, त्यानंतर अजून काही काळी माती टाकायची आहे. काळी माती टाकून आणि झाड लावते वेळेस की असं जून जुलै वगैरे याची काही गरज नाही, जेणेकरून आपल्याला पाणी भरपूर असल्यास आपण केव्हा बी झाड लावू शकतो. पाण्याचं पूर्ण नियोजन करून झाडे लावण्यास काही हरकत नाही. ओके.